तुम्ही अजूनही तुमच्या वक्तव्यावर ठाम आहात? नाही, बघा, मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो की मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलो आहे की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. नाही, आता सुमित्रा वहिनी या उमेदवार आहेत. निवडणुकीमध्ये काय गणित आहे तुमचं? कारण आज मतदान होतं, एक भावनिक पातळीवर सगळं इलेक्शन सगळं गेलेलं आहे आणि तुम्ही 29ची इच्छा आज बोलून दाखवल्यामुळे त्याचे अनेक अर्थ निघतात. मी आधीपासून बोलत आलोय की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार. नगर परिषदच्या वेळेस पण नगराध्यक्षपदीसाठी पण माझं नाव आलेलं होतं. तेव्हा पण मी दादांना सांगितलं की मला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचं. रोहित पवार असं काही आहे का? उद्या विलिनीकरण झालं तर मग आधीच आपलं एक जागा बुक करून ठेवावी, कारण बरेचसे दावेदार आहेत. तुमच्या पिढीतले 4 दावेदार आहेत आता बारामतीसाठी दादांच्या पाठी. मला वाटते की तो हक्क तुम्हाला नाही निर्णय घ्यायचा, तो आमचा नाही. मी तेच बोलतोय. तुम्ही बोलताय 4 द्या, ते तुम्ही बोलताय. मी काय आम्हाला दिसतात नाही, ते काही 4 रिएक्शन आले म्हणून म्हटलं. रिॲक्शन आले कारण रोहित दादा काहीतरी बोललेत, युगेंद्र दादा काय बोलले की आम्ही आधीच्या काळात पण असं नव्हतं लढायला पाहिजे. त्यांनी त्यांचं इच्छा तिथं वक्तव्य सांगितलं. मला पण तसं वाटतं की कुटुंब म्हणून आम्ही एकत्र राहायला पाहिजे. मी सारखं ते बोलत आलो, तुम्ही बघितलं पण असेल. आज युगेंद्र पवार परदेशात आहेत. ते म्हटलं तुमच्याशी बोलणं झालं होतं काय? व्यावसायिक कारणानिमित्त ते परदेशामध्ये गेले, ते कामासाठी तिथं गेले. मी तेच बोलतोय, माझं आणि युगेंद्रचं बोलणं झालं. आमच्या दोघांची नाही तर पूर्ण पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र राहावं. 29 मध्ये रोहित दादा बोलले पवार विरुद्ध पवार असं होणार, तशी आमची कोणाची ही इच्छा नाही. म्हणजेच विलिनीकरण होणार ते मी नाही सांगू शकत. ते पक्षातले वरिष्ठ नेते, दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते निर्णय घेतात.